कॉक्रोच जनता पार्टीचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे। या कॉक्रोच जनता पार्टीला देशभरातील तरुणाईचा मोठा पाठिंबा आपण व्हर्च्युअली पाहिला आणि प्रत्यक्षात देखील या ठिकाणी तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र या तरुणांबरोबरच ज्येष्ठ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते इथं आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काका, मला तुमचं नाव सांगा, तुमचं वय सांगा आणि तुम्ही पुण्यातून कुठून आलेला आहात? डॉक्टर दहिवले, पुण्याच्या औंध भागातून आलेलो आहे। वय 81 वर्षाचं। हां, आम्ही शिक्षण क्षेत्रामध्येच होतो, पण दिवसेंदिवस मोदी सरकारच्या काळामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण आणि बाजारीकरण प्रचंड वाढलेलं आहे। हा पद्धतशीर घाट आहे जे संविधानाच्या आरक्षणातून लाभ घेत होते त्यांना बाजूला करण्याचं हे कारस्थान आहे। कारण कोचिंग क्लासेस असे चालत नाही, तिथं पैसे द्यावे लागतात आणि तुमच्या शिक्षण संस्था ज्या सार्वजनिक आहेत त्या ठिकाणी तुम्ही भरती बंद केलेली आहे। पूर्ण देशामध्ये हे धोरण आहे। हे धोरण काय दर्शवितं? म्हणजेच ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी शिक्षण घ्यावं, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी अशा खोट्या पद्धतीनं गुणवत्ता वाढवायची आणि म्हणायचं मेरिट। काहींचं मेरिट हे कशा प्रकारे आहे हे कितीतरी वर्षापासून दिसून येतो आणि दिवसेंदिवस हा प्रकार वाढतो आहे। तुम्हाला वाटलं की आपण इथे यायला हवं? यायला पाहिजे। पूर्ण युवा पिढी आज नैराश्यातून जीवन जगते, बेरोजगारी प्रचंड आहे। हे सरकार बेरोजगारीचे आकडे हे देत नाही, शिक्षणाचं बाजारीकरण केलेलं आहे। या गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? आम्ही सरकारी संस्थांमध्येच उत्तम शिक्षण घेतलेलं आहे। तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काय जबाबदारी पार पाडली? मी याच विद्यापीठात प्रोफेसर अँड हेड, प्रोफेसर डिपार्टमेंट, एका विभागाचा प्रोफेसर अँड हेड होतो। मी सगळं बघितलेलं आहे वातावरण। हां काका, सर काका म्हणू की तुम्हाला सर म्हणू? काही म्हणा। कोणी असं म्हणेल की 81व्या वर्षी काय गरज आहे तुम्हाला इथे येण्याची? मी माझ्या डोळ्यासमोर या युवा पिढीचे हाल बघतोय। त्यांचे आई वडील सर्वसाधारण कुटुंबातील आहेत। कोचिंग क्लाससाठी पुणे, कोटा, हैदराबाद वेगवेगळ्या ठिकाणी। सरकारचं तर धोरण असं आहे ना की ज्याला परवडेल त्यांनी शिकावं, ज्याला नाही परवडत त्यांनी बघावं। याचा अर्थ काय आहे की ज्यांच्याकडे पैसा नाही, जे धनदागडे नाहीत, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं, सरळ सरळ मनुस्मृती वेगळ्या मार्गानं हे आणलेली आहे। मनी अँड मेरिट हे एकत्रित झालेलं आहे। मनी अँड मेरिट या विद्यापीठातल्या विभागाचे हे विभाग प्रमुख राहिलेले आहेत। हो। वय वर्ष 81 आहे। तुम्ही कुठून आलेला? तुमचं काय नाव आहे? माझं नाव नयन कुलकर्णी। नयन कुलकर्णी। नयन कुलकर्णी। बरं, पुण्यातून कुठून आले? पाषाण भागात। भागात। पंचवटी एरिया। का वाटलं तुम्हाला इथे यावं आणि तुमची पार्श्वभूमी काय आहे? माझी पार्श्वभूमी म्हणजे एक गेल्या 17-18 वर्ष कामशेत ह्या गावाजवळ इथे आम्ही शाळा सुटलेल्या मुलींच्यासाठी बसलात तरी चालेल का? शाळा सुटलेल्या मुलींसाठी एक सेंटर चालवतो आणि त्या उद्देश असा होता की त्यातल्या त्यात मुलांचं शिक्षण चालू राहतं, पण ग्रामीण भागातल्या मुलींचं शिक्षण एक 7वीत 6वीत केलं की संपतं। अशा मुलींसाठी गेल्या 17 वर्ष सेंटर चालू आहे आणि तिथे आम्ही
ते आम्ही चालवतो. इथं यावं हे का वाटतं? इथे यावं दोन दृष्टीने वाटलं. एक तर पालक म्हणून वाटलं, कारण पालक म्हणजे काय फक्त आपलीच मुलं आपली नसतात, ही सगळी मुलंसुद्धा खरं म्हणजे सगळ्या मोठ्या लोकांची आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक नागरिक म्हणून, या देशाचा जबाबदार नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की ह्या मुलांना पाठिंबा दिला पाहिजे. काही वेळेला असं वाटतं की आपण पालकच चुकलेलो आहोत ही सिस्टीम तयार करायला. म्हणजे आपली पिढी आधीची जी आहे ती चुकलेली आहे म्हणून या पिढीला भोगावं लागतं आहे. आणि आता आपण त्यासाठी जे काय करता येईल ते आपण केलं पाहिजे, आपली चूक सुधारली पाहिजे. ओके ओके. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की ज्या लोकांनी वडीलधारे म्हणून जबाबदार म्हणून ज्या मुलांचं हित बघितलं पाहिजे, त्याच्या उलट त्या मुलांचं नुकसान कसं होईल हे आपल्यातली काही लोक बघतायत. म्हणजे झाडांनीच पाखरांना हाकलून दिल्यासारखं झालेलं आहे. तर त्या कळकळीपोटी मी इथे आलेली. वय तुमचं? 77 वय आहे. पुण्यातल्या पाषाण भागातून आलेले आहेत कुलकर्णी म्हणून. नमस्कार. माझं नाव भारत विठ्ठलदास आहे. मी भारत विठ्ठलदास रावेतवरून आलो आहे. रावेतवरून आले. हां, काय पार्श्वभूमी आहे तुमची? मी अनिष्ठा कार्यकर्ता आहे. वय तुमचं? 62. का वाटलं तुम्हाला? ही सगळी आनंदबुंदी कारभार आहे सगळा चाललेला देशाचा, त्याच्यामुळे खूप पण हे तरुण आहेत तरुण तर आहेतच, मग तुम्ही स्वतः यावं असं का वाटतं? तरुणांना पाठिंबासाठी. सर तुम्ही कुठून आलात? मी आलो बानेरमधून. मी डॉक्टर सुरेश सुडगे, राष्ट्रीय नॅशनल डिफेन्स अकॅडमी चीफ लायब्ररीयन होतो. रिटायर होऊन 8 वर्ष झाले. ह्या कार्यक्रम ह्याकरता आलो की आता जो शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे, गोरगरीब जनतेला जी मुलं आहेत त्यांना शिक्षण मिळत नाही. मी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये कॅडेट्स आहेत, UPSC म्हणून यायचे ते. UPSCचा एक पेपर फुटला नाही आणि नॅशनल टेस्टच्या एजन्सीचा पेपर का फुटतो? म्हणजे काहीतरी त्यासाठी करप्शन चालू आहे. UPSC करप्शन होत नाही आणि NTA मध्ये करप्शन होतं. त्या कुठली पद्धत आहे? सरकार एकच आहे, शिक्षण खातं एकच आहे, पंतप्रधान एकच आहे. हे बघ NTA मध्ये असं होतं आणि UPSC मध्ये का होत नाही? साधं महाराष्ट्रात घ्या, महाराष्ट्र SSC एक्झाम म्हणा, 12th एक्झाम म्हणा, ते लीक होत नाही आहे. फक्त NTA मिळतो, नीट मिळतं, कारण त्या ठिकाणी करप्शन चालू आहे. बाकी ठिकाणी करप्शन नाही. आता तुमचं वय किती? माझं 68. पण आता बऱ्यापैकी तरुणांचा प्रश्न आहे असं म्हणून काही जण म्हणतात की ते मुलं जे आहेत ते बघतील. तुम्हाला काय वाटलं यावर? माझी देखील मुलं येतात ना, आज माझी नातवं येतील, माझी मुलं येतील, पुत्या येतील. मग त्यांचं भविष्य काय आहे? शिक्षणाचं भविष्य काय? त्यांना अधिकार नाही डॉक्टर बनण्याचा, त्यांना अधिकार नाही इंजिनियर बनण्याचा, का त्यांनी असंच खिचपट राहावं? त्यांनी शिक्षण घ्यायचंच नाही, रस्त्यावर पडायचं. आज म्हणजे शिक्षण हे तुमचं ज्याच्याकडे करोडो रुपये त्यांचं चाललेलं आहे. आज पेपर फोडतात 5 करोड 6 करोड. तुम्ही जेव्हा शिक्षण घेतलं तेव्हा जो गरीब आहे मात्र ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, कष्ट करायची तयारी आहे, तो शिक्षण घेऊ शकला, डॉक्टर बनला, इंजिनियर बनला, आणखी जे काही असेल तो बनला. आज ते चित्र तसं नाही. आम्ही 10 रुपये शिक्षण घेतलं, आम्ही कॉर्पोरेशन शाळेमध्ये शिकलो, आम्ही 5 पैसे मोजले. आज मुलांच्या एज्युकेशनला सासे नर्सरीसाठी 2 लाख रुपये लागतात वर्षाला, नर्सरी शिक्षणाला. आणि ते 2 लाख रुपये आमचं तर आता पण मी सरकारचं साधारणपणे पक्ष कोणताही असेल असं धोरण आहे की आता ते काही सरकारची जबाबदारी नाही. अशी कशी नाही, ही जबाबदारी सरकारचीच आहे. एज्युकेशन फ्री झालं पाहिजे, नीट झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे आणि सगळ्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे. हे पहा, शिक्षणावरचा खर्च किती टक्के होतो? 4% आत आहे. आरोग्यावरचा खर्च किती टक्के होतो? तोही कमीच आहे. आणि आरोग्याचं बाजारीकरण झालेलं आहे, शिक्षणाचंही बाजारीकरण झालेलं आहे. हे मंत्री, आमदार, खासदार अरबोपती झालेले आहेत. आणि देशाला भिकारी केलं ह्या मोदी सरकारने. आणि विकास कोणाचा? हे लुटणाऱ्यांचा विकास. त्यांची संपत्ती बघा, पैसा वसूल करतोय. गरीब सुद्धा, भिकारी सुद्धा पैसा देतो चहाच्या रूपानं. GST तुम्हाला सोडत नाही आणि त्या बदल्यात काय मिळतंय त्यांना? ही जबाबदारी सरकारची नाही आहे का? आणि किती हवाला रॅकेट आणि काय चाललंय? खरात प्रकरण काय आहे?
काका तुमचं नाव सांगा, तुमचं वय सांगा. माझं वय 74 आहे. 74 आहे. कुठून आला तुम्ही? पुण्यातून. पिंपळे सौदागरून. पिंपळे सौदागर. पिंपळे सौदागर. हां. फक्त विद्यार्थ्यांना अन्याय होताना कामा नये बस, बाकी नाही. तुमचं कोणी आहे म्हणजे नीटची परीक्षा देत आहे किंवा नाही, कोणी नाही. आता सगळे वर मोठे मुलं मोठी आहेत. मग तुम्ही स्वतःहून आलाय, तुम्हाला वाटलं का पेपरला वाचून आलो, हे आलं, या अन्याय होता कामा नये, बाकी काय नाही. फक्त पेपरला वाचलं आणि तुम्हाला वाटलं की ते यायला पाहिजे? यायलाच पाहिजे. प्रश्न आमचा नाही आहे, नव्या पिढीचा आहे. नवी पिढी बर्बाद केली जात आहे. त्याच्यामध्ये दुसरं आणखी षडयंत्र, नशा पाणी, बहुजन समाज पूर्ण त्याच्यामध्ये वाहून जातो आहे. त्याच्यावर नियंत्रण नाही. ही सगळी बर्बादीची लक्षणं आहेत. देशाला बर्बाद करणं. शिक्षणाशिवाय देश पुढे जात नाही. चीन किती पुढे गेला आहे याचा धडा भारत घेणार आहे की नाही? संशोधन कुठं आहे तुमचं? पेटंट्समध्ये कुठं आहात? हां, विकसित भारत नुसती घोषणा दिल्याने होतंय का? हां, अरे लूट चालली आहे, लूट. हां, शिक्षणाचा बाजार चालवलेला आहे. IIT मध्ये 35%. वयाच्या 81व्या वर्षी एवढं तळमळीने बोलताय, पण आजूबाजूला तुम्हाला लोक पाहिल्यानंतर थोडंसं नैराश्य येत नाही का? नैराश्य कसं येणार? राग येतो की काही आमच्या नंतरचे जे आहेत ते यात भाग घेत नाही, घाबरतात. मी का घाबरत नाही? मी नागपुरी आहे. बाबासाहेबांनी दीक्षा दिली त्यावेळेस मी हजर होतो वडिलांच्या सोबत. हां, मी बाबासाहेबांना बघितलेलं आहे प्रत्यक्ष. मी त्या चळवळीतला आहे. हां, नागभूमीमधला आहे, लढणारा आहे. तुम्ही कुठून आलेला आहात? मी इथून आहे. हा नाही, पुण्यातून. म्हणजे पुण्यातल्या कोणत्या भागातून इथं यावं तुम्हाला का वाटलं? हे महत्वाचं आहे का फार? कुठून आला, नाव काय? नाही, यासाठी मला महत्वाचं आहे की आता हे 81 वर्षाचे आहेत, ते पिंपळे सौदागरवरून आलेले आहेत, हे आणखी समजा वेगळ्या ठिकाणावरून रावेतवरून आलेले आहेत. म्हणून म्हटलं की तुमचं वय काय, तुम्ही कोणत्या भागातून आलेले? वय सांगायला काही हरकत नाही, पण तुम्हाला वाटत नाही हे प्रश्न? नाही, मला यासाठी मी विचारतोय की इथं तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिक देखील आलेले आहेत आणि त्यांना वाटतं की याच्यामध्ये हो. बरं, तुम्हाला का वाटतं की इथं यावं म्हणून? नॅचरली तुम्हाला अजून कळलं नाही की हे का? नाही, मला कळालंय. मला फक्त लोकांना सांगायचंय की तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तर तुम्हाला काय वाटतंय की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे आणि या आंदोलनाला तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. आज मी 68 वर्षांची आहे. मी लहानपणापासून ऐकलेलं आहे की भारतात ज्या आत्महत्या होतात ते स्टुडंटच करतात. आत्महत्येचं प्रमाण स्टुडंटमध्ये जास्त आहे आणि मला नाही वाटत की मी अजून एकही आत्महत्या पाहावी. या सगळ्या पेपर फुटीमुळे आत्महत्या होत आहेत, त्या थांबायला पेपर फुटीमुळे नाही. मी जशी मला समजतं 7-8 वर्षाच्या असल्यापासून देशात आपल्या आत्महत्या करण्याचं प्रमाण स्टुडंटमध्ये जास्त आहे. मग त्याचं कारण आपण नाही शोधायला पाहिजे. आजपर्यंत त्याचा काही इलाज नाही निघाला. ते लोकांकडे पहा, या विद्यार्थ्यांकडे नैराश्यग्रस्त आहेत. इथे कशासाठी आले ते त्यांना सुद्धा माहित नाहीये. नुसता जमाव जमलेला आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे आशेने पाहतोय. बरं. हो सर, नमस्कार. तुम्ही कुठून आलेला? सर मी सांगलीहून आलो. मी रिटायर प्राचार्य आहे. मला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल आवड आहे म्हणून मी इथं आलेलो आहे. सांगलीवरून प्रवास करून तुम्ही फक्त या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले? हो, सांगलीवरून फक्त या आंदोलनात सहभागी होण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे इथून. का वाटलं की इथे येऊन तुम्हाला या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे? नाही, आंदोलनात सहभागी सध्या शिक्षणाचा सगळा म्हणजे जो शिक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. NEPच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं देशाचं सगळं नुकसान होते. शिक्षणामुळं विद्यार्थी बदलला पाहिजे. शिक्षणाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. शिक्षणाचा उपयोग देशाला झाला पाहिजे. पण तसं आता काय होत नाही. आत्ताच्या काळात शिक्षणावरचा लोकांचा विश्वास उडायला लागलेला आहे आणि तो विश्वास उडायला लागलेला आहे तो कशामुळं? तर ह्या अशा पेपर फुटीमुळं विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी मिळत नाही. त्यामुळं विद्यार्थी आत्महत्या करतात. त्यामुळं शासनाची जी पॉलिसी आहे ही पूर्णपणे चुकीची आहे आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी मी या आंदोलनात सहभागी झालो.
आता तुम्ही आलात सांगलीवरून पण कुणी असे म्हणेल की अरे या आंदोलनात येऊन काय होतं. आता पुण्यात आंदोलन आहे पण इथं आहेत काही मोजक्या प्रमाणात लोक आहेत. तुम्हाला मग आजूबाजूला लोक बघितल्यानंतर असं नैराश्य नाही काय की आपणच का करायचं याच्यात? नाही मला नैराश्य येत नाही. मला अशा आंदोलनासाठी आल्यानंतर उलट प्रोत्साहन मिळतं, मला ऊर्जा मिळते आणि मी जिथं असेन तिथं मी काम करेन आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन लोकांच्या पर्यंत येईल. काय नाव आपलं? गौतम शिंगे गौतम शिंदे. सांग. आपण कुठून आलेलात? काय नाव आपलं? माझं नाव प्रकाश जीवानी आहे. मी गडचिरोली जिल्ह्यावरून आलेलो आहे. या गडचिरोली आंदोलनासाठी आलेलात तुम्ही? मी आंदोलनाकरिता प्लस आपला मुलगा इथं शिक्षण घेते त्याला भेटण्याकरिता आले. तुम्हाला का वाटतं की या आंदोलनात यावं तुमच्यासारख्या? आज जर मी विचार केला तर ज्या मुलांबरोबर जे घटना झालेल्या आहेत जसे की एक्झाम लीक झालेले आहेत ते माझ्या मुलाबरोबर होऊ नये. माझा मुलगा पण शिक्षण घेत आहे, इथंच पुण्यालाच घेत आहे शिक्षण. त्यांच्याबरोबर अशी कोणती घटना होऊ नये त्याकरिता मी अशा समर्थन म्हणजे ह्याला पाठिंबा देत आहे का ह्या प्रकारच्या पूर्णही येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची अशी घटना होऊ नये. त्याकरिता शासनानं आपली जबाबदारी स्वीकारून व्यवस्था पाळावी. इथं बहुसंख्य तरुण आहेत, मात्र या तरुणांबरोबरच इथं त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे ज्येष्ठ आलेले आहेत त्या ज्येष्ठांकडून आपण त्यांची मतं, त्यांचा दृष्टिकोन या आंदोलनाबद्दलचा जाणून घेण्याचा हा प्रयत्न. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.